1768 मध्ये. अच्छा, म्हणजे आता जवळजवळ खूप पेशवाईमध्ये मंदिर बांधलेलं आहे. अच्छा अच्छा. हां, तो समोर बघायला मिळेल आपल्याला. अच्छा, त्याच्यानंतर हे मंदिर बांधलेलं आहे ते. दत्त महाराजांचं इथे मूर्ती वगैरे आहे आणि ही आहे दत्त महाराजांची पालखी, जी की आता वापरात नाही आहे. मंदिराच्या परिसरात त्याचा पाळलेला आहे माझ्यामध्ये ना, तो मगासपासून आमच्या मागूनच फिरतोय, सोबत आहे आमच्या. चल ये चल चल. नमस्कार, मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज आहे कर्दे बीच या ठिकाणी आहे. माझ्या मित्राच्या हॉटेलवरती मी आलो होतो, दुपारी आलो होतो आणि आता मी जातो आहे लाडघरला. लाडघरमध्ये एक दत्त मंदिर म्हणून आहे, जे की फेमस आहे, खूप चांगलं देवस्थान आहे. ते मी तिथे आज दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर ते आज तुम्हाला बघायला मिळेल, तर ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. माझ्यासोबत आज विकास आहे, हा मित्र आहे माझा, आणि मी यांच्याच हॉटेलला इथे आलो होतो. तर आलो होतो इथे, तर ह्यांना भेटायला आलो होतो मी. तर मी आता कर्दे बीचवरून मी चाललो आहे लाडघरला, तर तो मला घेऊन चालला आहे. तर आपल्याला ते मंदिर वगैरे बघायला मिळेल आज, तर ते आपण मंदिर बघूया. चला, विकास घेऊन चालला आहे. इथून किती लांब होईल तरी? हा कच्चा रस्ता होता ना पहिला, 3 किलोमीटर हा रस्ता. ठीक आहे, पहिले हा कच्चा रस्ता होता, आत्ता नवीन झाला ना. ओके, ठीक आहे. चला, आपल्याला इथून जायचं आहे लाडघरला, म्हणजे हा शॉर्टकट आहे ना. ठीक आहे. हे बघा, जातेवेळी हा समुद्र लागतो, समुद्र किनारा आहे या बाजूने सर्व इकडून. हे बघा किती सुंदर असे दृश्य आहे, ते छान वाटतं एकदम. म्हणजे तिथून एंट्री होती, पण ती एंट्री वाटतं बंद आहे तिथून, त्याच्यामुळे वरूनच मी सीन दाखवतो तुम्हाला. छान वाटतं. रस्त्यात जातेवेळी हा बघा सीन लागला आहे, सुंदर दिसते बघा. सनसेटची वेळ आहे, बघा किती छान दिसतात सर्व सीन, मस्त आहे. पूर्ण किनाराच लागला आहे त्या बाजूनं. आम्ही तिकडून आलो सुरुवातीकडून, इकडून असं आम्हाला ह्या बाजूने सरळ आम्हाला खाली जायचं, तिकडे जायचं लाडघरला. सीन बघा किती सुंदर आहेत, एकदम मस्त दिसतात. हे बघा, पोचलो आपण. हे मंदिर आहे समोर, ते पिवळ्या रंगाचं दिसतं ना, ते मंदिर आहे. आणि तिथून एंट्री आहे, तिथून आतमध्ये आलो मी. तिकडे गुरं वगैरे चरतात, गाई म्हशी वगैरे आहेत त्या बाजूला. तिथे ते बाबा बसलेत माझ्या होते. हे बघा, हे मंदिर काय आहे, ववळीचं झाड. हां, कच्चे आहेत ना, पण बघूया. कच्चे आहेत, पिकल्यावरती लाल ववळीची झाडं. हां, मंदिराच्या एकदम अंगणामध्येच आहे. बघा, एंट्री आहे इथून, आणि एंट्रीलाच इथे आलात ना, हे बघा कालभैरवांचं हे इथे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात. हे कालभैरवांचं इथे मंदिर आहे, म्हणजे एंट्री तिथून आहे, आणि एंट्रीला लागूनच इथे कालभैरवांचं हे मंदिर आहे. हे बघा, इथून पुढे गेल्यानंतर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, छोटंसं आहे. इथून जाऊयात. हे बघा, गणपती बाप्पांचं दर्शन. गणपती बाप्पा आहे ते. इथून दत्त मंदिर आहे बघा. इथे सनसेट पण किती चांगला आहे याच्यावरती आलं आहे बघा. मध्ये जाऊयात आता. इथून एंट्री. महाराज बाबा आहे तिथे, बाबा प्रसाद देतात.
बाबा नाव कसं तुमचं? मोरे मोरे मोरे. शंकर मोरे. म्हणजे तुम्ही इथे हा? पुजारीच आहात म्हणजे पुजारी हे आमच्या स्वतःच आहे. अच्छा अच्छा म्हणजे अच्छा मंदिर तुमचं स्वतःच आहे मालकीचं? अच्छा अच्छा म्हणजे 1768 आहे मंदिर. 1768 मध्ये. होय, होय. अच्छा म्हणजे आता जवळजवळ पेशवाई खूप झालेली. पेशवाईमध्ये मंदिर बांधलेलं आहे. हा, माझ्या पंजोळी पण अच्छा अच्छा त्याला ते धबकरी होईल कपाला बसवली त्या उंबराच्या झाडाखाली. तो समोर बघायला मिळेल हा, आपल्याला? तिथे जेव्हा ते रक्त बघतात प्रकट झाले मला अच्छा एकच मंदिर बांधलं. त्याच्यानंतर हे मंदिर बांधलेलं आहे ते? हा त्यानंतर अच्छा अच्छा त्याच्या आधीचे तपाचा पाला बसतात. 1768 स्थापना केली. 1768 मध्ये स्थापना झाली. अच्छा मी पंच यांचा अच्छा चौथी पिढी आमची. चौथी पिढी चालू आहे म्हणजे आता? त्याची आता 7वी पिढी झाली. मी आता पंडव आहे. म्हणजे मध्या काकांचा जो मुलगा आहे ना भावा तुला भाऊ हां त्याच्या नातू बरं बरं म्हणजे माझा पण नातू बरं एकत्र आहे ना आम्ही. या चल आता मी आजोबा आहे हां आता पंडव आहे. बरं ये. काकांनी माहिती दिली आपल्याला. संजय. कैलासवासी पांडुरंग संभाजी मोरे. स्थापना आहे 1768 लाडघर. अच्छा आणि ते उंबराचं झाड आम्हाला बघायला मिळेल तिथे? तेच उंबराचं झाड बघायला मिळेल? हे बघा समोरचं आहे घोड. हे आता लहान झालं पहिलं मोठं होलं. हे बघा या झाडाखाली? हे बघा ते अच्छा अच्छा साधी झाड. हां हे बघा मंदिराच्या बाजूला इथून वाट आहे आणि इथून ते बाबा सांगतात त्यांची चौथी पिढी आहे आणि त्यांचे पंजोबा इथे तपाला बसले होते. त्यांच्यानंतर मग त्यांना ती प्रसिद्धी मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी 1768 मध्ये इथे हे दत्त महाराजांचं मंदिर स्थापन केलं आहे. हे बघा छोटी पिंडी आहे इथे आणि हे बघा इथे हे उंबराचं झाड आहे. आता छोटं झालं आहे ते पूर्वी मोठं होतं असं ते बोलत आहेत. हे बघायला मिळालं आपल्याला आणि तिकडून बघा सनसेट होतो आहे. किती सुंदर आहेत बघा सीन इकडं. हा मंदिराचा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. मंदिराच्या परिसरात त्याचा पाळलेला आहे माझ्या मते ना. तो मगासपासून आमच्या मागूनच फिरतोय. सोबत आहे आमच्या. चल ये चल चल आमच्या सोबतच फिरतो. या बाजून जाऊया. तिथे खालच्या बाजूला एक मारुतीरायाचं त्या पिंपळाच्या झाडाखाली मंदिर आहे. तर इथून जा बाबा बोलले. या बाजूने जाऊया. ही मंदिराची मागची बाजू आहे. इथून जाऊयात आपण. चप्पल काढून ठेवलेत आम्ही. हा एक दरवाजा आहे या बाजूला. हे बघा इकडे सनसेट होतोय पूर्ण छान इथून. हे बघा खाली समुद्र आहे म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूलाच हे बघा समुद्र आहे. सीन आहेत. तर पावसाळ्यामध्ये इथे सर्व गवत वगैरे होईल ना. तो झाड त्या बाजूला त्या पिंपळाच्या झाडाखाली मारुतीचं मंदिर आहे तिथे. आणि हे काय त्याचं पहिलं सभागृह आहे. जुनं सभागृह. मग आता म्हणजे अवस्था खराब आहे पडलेलं आहे. म्हणजे ह्याला तरी पण किती वर्ष झाले असतील बंद आहे? एक 40-50 वर्ष झाले असतील. म्हणजे बंदच आहे? बंदच आहे. हा बघा हा आल्यापासून आमच्या सोबतच आहे. म्हणजे मंदिराच्या गाभारात फिरतो आम्ही सोबतच आमच्या. ये चल. बघा चाफ्याची फुलं पण आहेत. हे बघा झाडं लावलेली आहेत माझ्यावरती सगळी आहे ना. हे बघ पिंपळाचं झाड. हा सुद्धा एक मोठा पिंपळाचं झाड आहे. पिंपळा वाडाचा आहे. वडाचं आहे? वडाचं झाड आहे? हा तो पिंपळाचा आहे. हा वडाचं झाड आहे. तो पिंपळाचं झाड आहे. अच्छा इथून ही वाट आहे माझ्यामध्ये. इथून वाट होती. आपण मागच्या बाजून आलो. हां ही वाट होती इथून खाली. हां बीचवरती जायला सरळ खाली. हां इथून सुरू होतं ना. इथून लाडगर बीच खाली चालू होतं. म्हणजे इथून पायऱ्या दिलेल्या आहेत अशा. हे बघा मारुतीरायाचं इथे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती आहे मारुतीरायाची. बघा या झाडाखाली इथे बजरंगबली घंटी पण आहे ते बघ. पाय पड. केवढा मोठा झाड आहे. खूप वर्षाचं असेल ना रे. हा बघा तुला नाही पाय पडायचं आहे. चल पाय पड. ये पाय पडे. चल इकडे पाय पड. पाय पड इथे चल.
पाय पड चल, त्या पाय पड, मारुतीरायाचे पाय पड चल. चली, माझ्या त्या बाबांचा पाळलेला आहे तो, आमच्यासोबतच आल्यापासून आमच्यासोबतच आहे. हे बघा सीन काय मस्त आहेत. झाडाच्या मागच्या बाजूला चौतारा बांधला आहे मस्त एकदम. ही वाट आहे वरून, तिथून सरळ अशी वाट जाते एकदम खाली, त्या बाजूनं सरळ खाली उतरते तिकडून. ते बघा, माझ्या मते हे लोक इकडूनच येतात मंदिरात आहे ना, शॉर्टकट आहे माझ्या मते. नाही, आम्ही आलो तर लॉंग कट नाही आलो, आम्ही रस्त्यानं आलो. आम्ही कर्दे बीचवरून डायरेक्ट लाडगरमध्ये आलो. बघा रस्त्याला, पूर्ण रस्त्याला असे हॉटेल्स वगैरे लागलेले आहेत आणि खाली बीच लागला आहे. म्हणजे किती सुंदर बीच आहे, एकदम स्वच्छ असतो. लाडगर बीच माझ्यामध्ये एकदम स्वच्छच असतो पहिल्यापासून, पूर्ण त्या बाजूला आहे. हे बघा. ओके, इथे दर्शन घेऊन झालं आहे, मारुतीरायाचं दर्शन घेतलं आहे. इथून वाट बघूयात आपण, तरी पण किती खाली, खूप लांबच असेल तरी. पायऱ्या लावले ते बघा, हे नवीन बांधकाम आहे, हे आता बांधकाम केलेलं आहे. इकडून सरळ खाली आहे आणि या बाजूनं परत असं जातेवेळी म्हणजे इथून जाऊ शकतो आम्ही. तिथे समोर कालभैरव महाराजांचं मंदिर आहे, समोर गणपती बाप्पाचं आहे आणि समोरच दत्त महाराजांचं मंदिर आहे, जिथे आपण मगाशी गेलो होतो. हे त्यांचं जुनं सभागृह होतं, ते आता विस्कळीत आहे, म्हणजे काय ते वापरात नाही त्यांचं. आणि इकडे म्हणजे माणसं वगैरे फिरायला वगैरे येतात, बसतात वगैरे संध्याकाळचं, एकदम शांत वाटतं. आणि हे बघ खाली बीच आहे. संध्याकाळचं इथे बसला ना की इथून उठून जायची इच्छा नाही होत, इतकं मन एकदम शांत होतं इथे. हे बघा सीन बघा ना, काय सुंदर आहेत ते. ओके, खालून चाललो आहे आपण, आता वरती चाललो आहे. हे बोलतात त्यांचं जुनं घर की लाकडं ठेवायला जो गज वापरला जातो ते आहे बोलतात ते. आणि इथे सुद्धा हे बघा, हे कदाचित दत्त महाराजांच्या पादुका आहेत. हे गज म्हणजे लाकडं ठेवण्यासाठी वापरत तसं असं बोललं जातं. एवढं का मला खात्री नाही याची, पण तसंच वाटतं, कारण लाकडं वगैरे ठेवलेली आहेत इथे. मगाशी आपण येऊन गेलो होतो. सूर्यास्त होतोय बघा ना, किती सुंदर वाटतं एकदम. मंदिराच्या बाजूलाच छान वाटतं एकदम. मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊया, तिकडून सुद्धा बीच वगैरे दिसतो आणि छान वाटतं तिथे. हे बघा, ही मागची बाजू आहे. इथून जायला मागे काळ्या दगडाचं बांधकाम आहे ना पूर्ण. हां, काळ्या दगडाचं बांधकाम आहे. हां, हे बघ. हां, पूर्ण बघा ना, काळ्या दगडाचं बांधकाम आहे, जो त्याचं पूर्ण फिनिशिंग वगैरे आणि सर्व व्यवस्थित आहे एकदम. ही मागची बाजू आहे, लाईट्स वगैरे पण आहेत तिथे, ते बघा दिसतात. इकडे मी पहिला कॉलेजला होतो त्यावेळेला मित्रांसोबत यायचो फिरायला, त्याच्यानंतर बंदच झालं. मी 2-3 वर्ष तरी इकडे आलो नव्हतो. आत्ता मी आलो होतो तर इथे दर्शन घ्यायला मिळालं मला. हा चौतारा आहे का, इथे बसतात कोणी आले तरी. हे बघा, इथून समुद्राचे सीन बघा किती सुंदर वाटतात. मंदिराच्या मागच्या बाजूला ही सुरूची झाड आहेत. हे बघा, खूप आहेत. हे बघा, पूर्ण या बाजूला सर्व आहेत, म्हणजे माझ्यामध्ये जुनीच आहेत झाडं. त्या बाजूला पण आहेत अगदी, म्हणजे तिकडून म्हणजे सुरुवातीला अशी नाही आहेत, पण त्या बाजूनं अशी लागून लागून आहेत अशी, म्हणजे ही झाडं वगैरे आहेत. आणि इकडे वड आणि पिंपळाची झाडं तर खूप जास्तच दिसत आहेत, तिथे पण आहेत बघा. आणि ती अशी लाईनच लागली. माझ्यामध्ये हे लावलेले आहेत, हातानं लावलेले आहेत असे, मंदिराच्या आजूबाजूला सगळ्या बाजूनं लावलेले आहेत. पण समुद्र बघा ना, असं खवळलं आहे पूर्ण, पूर्ण बाहेर असं पाणी आलं. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, आता जी ओटी बोलतात ना, ते ओटीच्या वेळेला पाणी पूर्ण आतमध्ये असतं. हे सर्व हे कातळ वगैरे आहेत ना, हे दगड सर्व दिसत असतात. आणि भरतीच्या वेळेला पूर्ण पाणी असं बाहेर येत असतं. हे बघा, आताचे पाणी बाहेर आहे, माझ्यामध्ये आता भरती आहे. हे बघा, पाणी सर्व असं बाहेर येत आहे. हे बघा, दत्त महाराजांचं इथे मूर्ती वगैरे आहे. आणि ही आहे दत्त महाराजांची पालखी, जी की आता वापरात नाही आहे. ही खूप जड आहे त्या बाबांच्या सांगण्यानुसार, ही आता वापरात नसते. आता जो तो समोर घर दिसतोय त्यांचं, तिथे समोर आहे, तिथे ती मेटलची एक आहे, तर ती हलकी वगैरे असं ते बोलतात, ती वापरात आहे सध्या. आता ही वापरात नाही आहे. आणि मंदिराची ही बघा, ही मागची बाजू आहे या बाजूला. आणि मला दाखवण्याचं असं एक विशेष म्हणजे, मी त्या बाबांना विचारलं की हे बघा, सिंह आणि मोर, आणि हे अर्धा सूर्य, आणि इकडे पण मोर. हे आतमधल्या बाजूने आहे बघा, सूर्याची फुलं हे सगळ्या बाजूने आहेत. आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा आहेत.
तर मी त्यांना हे विचारलं तर ते बोलतात की ते बांधकामच जुनंच आहे. म्हणजे बांधकाम कसलं आहे काय माहिती नाही. आणि आता जे वार्षिक वगैरे आहे ते बोलतात 2 वर्ष पहिले आम्ही चेंज केलेले आहेत असं आहे. म्हणजे ह्याचं काय पूर्वीचं काय अर्थ लागतो आहे की काय आपल्याला माहिती नाही आहे. पण हे बघा मोर आहेत, सिंहाचे हे चित्र आहेत सगळे. हे बघा मंदिराच्या आतल्या बाजूनसुद्धा आहेत आणि हे बघा बाहेरच्या बाजूनसुद्धा आहेत. हे बघा तर मंडळी आता दर्शन वगैरे घेऊन झाले. मागच्या बाजूला बघताय इथून आम्ही आता एक्झिट केलं आहे. इथून बाहेर जायचं. मेन गेट इथे बाहेर आहे आणि मंदिर त्या बाजूला आहे. बघा इथून बाहेर आलो आम्ही. तर दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आमचं. आता आम्ही निघतो आहे. तर मंदिराच्या पटांगणामध्ये समोरच अशी गाईगुरं वगैरे आहेत. म्हणजे बघा म्हशी वगैरे आहेत म्हणजे लांबच्या बाजूला आहेत. तर ते मी दाखवतो तुम्हाला. बघा किती मस्त असे बसलेत वगैरे आणि चरतात. उठून उभा राहिला. हां छोटा आहे पिल्लू. बघा इथे आहेत, तिकडे पण आहेत, ह्या बाजूला सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या पाळलेले आहेत. हे बघा 1 2 3 हा 4 हा पिल्लू आहे. आणि इथून सुद्धा ही जुनी वाट आहे माझ्या मते. तिथे बंद केले. तिकडूनच त्या बाजूनच असं रस्ता आहे गाडी वगैरे यायला आतमध्ये. तिकडूनच असं जायला आहे. आम्ही इकडून आलो होतो. आता आम्हाला परत तिथूनच जायचं आहे बाहेर. जांभळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, चाफा आहे, तिकडे ववळीची झाडं आहेत. ते बघा समोर खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं आहेत तिथे लावलेली आहेत. मस्त वाटतं. हा झाड सुकलं आहे माझ्या मते. तो कसला आहे माहिती नाही. पण हे बघा हे जांभळीची ववळीची झाडं वगैरे सगळ्या ठिकाणी आहेत. सगळ्या बाजूला त्या बाजूला कोकमाचं एक झाड आहे लावून झालेत. तर आम्ही आता चाललो. आमचं दर्शन घेऊन चाललं आहे. झालेलं आहे. आम्ही चाललो आहे आता.